नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय संविधानातील कलम. यामध्ये आपण पाहणार आहोत भारताचे राष्ट्रपती संबंधित सर्व कलमे आणि इतर महत्त्वाचे प्रश्न. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते कलम 1 ते कलम 51 पर्यंत. यापुढे आपले असणार आहेत कलम 52 ते कलम 62. या आधीचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही नक्की पाहून घ्या. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे आपला, भारताचा एक राष्ट्रपती असेल असे कोणत्या कलमात दिले आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 52. पुढचा प्रश्न, भारताचा राष्ट्रपती संघराज्याचा कार्यकारी अधिकारी असेल असे कोणत्या कलमात दिले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कलम 53. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या निवडणुकीशी संबंधित कलम कोणते? तर याचं योग्य उत्तर असणार आहे कलम 54. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत या संबंधित कलम आहे. तर या संबंधित कलम आहे कलम 55. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचा पदावधी संबंधित कलम आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे कलम 56. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतील असे कोणत्या कलमात सांगितले आहे? योग्य उत्तर असणार आहे याचं कलम 57. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी पात्रता कोणत्या कलमात दिली आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे कलम 58. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या पदाच्या अटी शर्ती संबंधित कलम आहे. तर राष्ट्रपती पदाच्या अटी शर्ती सांगितल्या आहेत कलम 59 मध्ये. प्रश्न 9, राष्ट्रपतींची शपथ किंवा प्रतिज्ञा संबंधित कलम आहे. तर या संबंधित कलम आहे कलम 60. प्रश्न 10, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची कार्यपद्धती कोणत्या कलमात दिली आहे? तर महाभियोगाची कार्यपद्धती दिली आहे कलम 61 मध्ये. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचे पद भरण्याकरिता मुदत आणि निवडून आलेल्या व्यक्तीच्या पदावधी संबंधित कलम कोणते आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 62. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीची निवड कशा पद्धतीने केली जाते? प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे, अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे, प्रधानमंत्रीद्वारे का उपराष्ट्रपतीद्वारे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश का उच्च न्यायालयाचे न्यायाधीश? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश. पुढचा प्रश्न, तीनही सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात? प्रधानमंत्री, गृहमंत्री,
उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राज्यांच्या राज्यपालांची निवड कोण करतात? मुख्यमंत्री, राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश का सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतात, त्या संबंधित कलम कोणते आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 280. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील किती व्यक्तींची निवड केली जाते? 12 व्यक्ती, 10 व्यक्ती, 6 व्यक्ती का 15 व्यक्ती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12 व्यक्ती. पुढचा प्रश्न, भारताचे महालेखापाल यांची निवड कोण करतात? तर यांची निवड करतात राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांची निवड कोण करतात? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रपती. प्रश्न 20वा, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संयुक्त बैठक बोलविण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. पुढचा प्रश्न, एखादी व्यक्ती राष्ट्रपती पदावर निवडून येण्यासाठी त्याचे किमान वय किती असावे? 21 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष का 35 वर्ष? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 35 वर्ष. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर आहे याचं 5 वर्ष. प्रश्न 23वा, राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपतींकडे. पुढचा प्रश्न, भारताचे वर्तमान राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताच्या वर्तमान राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 25वा, भारताच्या वर्तमान राष्ट्रपती या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3, 15व्या राष्ट्रपती. राष्ट्रपतींना काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये शांतता, विकास व सुशासन यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये दिला आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, कलम 240. राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार प्रदान करण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर आहे कलम 123. पुढचा प्रश्न, देशाचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर देशाचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न, बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती कोण आहेत? तर बिनविरोध निवडून आलेले एकमेव राष्ट्रपती आहेत नीलम संजीव रेड्डी.
पुढचा प्रश्न, सलग 2 वेळा राष्ट्रपती पदावर निवडून आलेले राष्ट्रपती कोण आहेत? सलग 2 वेळा राष्ट्रपती पदावर निवडून आलेले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रपती म्हणून कार्य केलेले एकमेव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मोहम्मद हिदायतुल्ला. पुढचा प्रश्न, एखादी व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती बनू शकते? 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा का कोणतीही मर्यादा नाही? तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, कोणतीही मर्यादा नाही. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती बाह्य आक्रमण युद्धच्या परिस्थितीत राष्ट्रपती शासन लावतात. तर या संबंधित कलम आहे कलम 352. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती एखाद्या राज्यात अंतर्गत अशांतता या कारणावरून राष्ट्रपती शासन लावतात. तर या संबंधित कलम आहे कलम 356, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार देशात आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? तर आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम आहे कलम 360. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी काही विवाद झाल्यास त्याचा अंतिम निकाल देण्याचा अधिकार आहे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालय? तर यासंबंधी अंतिम निकाल देण्याचा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता नकाराधिकार व्हीटो शक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडे नाही? पूर्ण किंवा शुद्ध, गुणात्मक, पॉकेट का निलंबनात्मक? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, गुणात्मक. तर गुणात्मक नकाराधिकार हा काय असतो? समजा एखादे विधेयक संसदेने राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवले आणि राष्ट्रपतींनी ते विधेयक पुनर्विचारासाठी जर संसदेकडे पाठवले आणि संसदेने आधीच्या बहुमतापेक्षा अधिक बहुमताने जर ते पारित करून पाठवले तर राष्ट्रपतींना त्यास मंजुरीही द्यावीच लागते. याला म्हणतात नकारात्मक व्हीटो शक्ती. पुढचा प्रश्न, जेव्हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही जागा रिक्त असल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कार्य करतात? तर याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. पुढचा प्रश्न, भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती कोण आहेत? सरोजिनी नायडू, सुचिता कृपलानी, इंदिरा गांधी का प्रतिभा पाटील? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रतिभा पाटील. प्रश्न 40वा, राष्ट्रपतींना पदावरून कोण दूर करू शकतो? तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे संसदेला, ते पण महाभियोग प्रक्रियेद्वारे. पुढचा प्रश्न, धनविधेयक संसदेत मांडण्यासाठी कोणाची पूर्वसंमती घ्यावी लागते? याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींची निवडणूक कोणाद्वारे पार पाडली जाते?
लोकसभेद्वारे, राज्यसभेद्वारे, सर्वोच्च न्यायालय का निवडणूक आयोग? तर राष्ट्रपतीची निवडणूक ही निवडणूक आयोगाद्वारे पार पाडली जाते. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी आवेदन भरताना किती सदस्यांनी अनुमोदन देणे गरजेचे असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 50 सदस्य. पुढचा प्रश्न, महाभियोग ठराव मांडण्याचा हेतू असणाऱ्या नोटीसवर किती सदस्यांच्या सह्या असाव्या? 1/4 सदस्य, 1/3 सदस्य, 2/4 सदस्य व 3/4 सदस्य? तर या प्रश्न योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 1/4 सदस्य. पुढचा प्रश्न, महाभियोगाचा ठराव मांडण्याचा हेतू असणारी नोटीस किती दिवस आधी सभागृहात मांडावी लागते? तर योग्य उत्तर असणार आहे याचं 14 दिवस आधी, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसदेचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे राष्ट्रपतींना. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा किती आहे? 35 वर्ष, 62 वर्ष, 65 वर्ष का कोणतीही मर्यादा नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोणतीही मर्यादा नाही. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचे रिक्त पद किती कालावधीत भरणे बंधनकारक आहे? 3 महिने, 6 महिने, 4 महिने का 12 महिने? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 महिने. पुढचा प्रश्न, मृत्यूदंड याबद्दल माफी क्षमादानाचा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार आहे राष्ट्रपतींकडे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमाअंतर्गत आहे? तर या संबंधित कलम आहे कलम 72. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत कोणत्या देशाच्या संविधानानुसार घेतली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकार कोण निलंबित करू शकतात? योग्य उत्तर आहे याचं राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड कोण करतात? याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, आतापर्यंत किती व्यक्तींना महाभियोगाद्वारे हटविण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एकही नाही. आतापर्यंत एकाही राष्ट्रपतीला महाभियोगद्वारे हटविण्यात आलं नाही. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या निवडीची पद्धत कोणत्या संविधानाकडून घेतली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, आयर्लंड. पुढचा प्रश्न, संचित निधीतून खर्च करताना कोणाची संमती आवश्यक आहे? वित्तमंत्री, लोकसभा अध्यक्ष, वित्त सचिव का राष्ट्रपती?
याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, भारताचे संविधानिक प्रमुख कोण असतात? योग्य उत्तर आहे याचं राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण सहभागी असतात? लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य का वरीलपैकी सर्व? तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये वरील सर्व सदस्य सहभागी असतात. पुढचा प्रश्न, भारताचा सर्व कार्यकारी कारभार कोणाच्या नावे चालतो? योग्य उत्तर आहे याचं राष्ट्रपती. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना प्रति महिना किती वेतन दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रुपये 5 लाख. तर हे होते आपले आजचे 60 प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.